हॅलो गाईज, आज आहे डॉक्टर्स डे. सो मी आज व्लॉग बनवणार आहे आमच्या कॉलेजमध्ये. मी डॉक्टर आहे बट प्रोफेशनली मी लेक्चरर आहे. सो आज आपण बघूया कसं वाटतं सगळ्या टीचर्सना, डॉक्टर्सना. ओके, इंटरेस्टिंग पार्ट इज दॅट की आज जे कोणी म्हणजे सगळे जे डॉक्टर आहेत त्यांना मी देणार आहे चॉकलेट. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण भेटणार आहोत चेअरमॅन ऑफ दिस कॉलेज. सो बघूया. मॅगमी सर, सर मी काही तुम्हाला आज प्रश्न विचारणार आहे आणि त्याचं तुम्ही एक उत्तर दिलं तर तुम्हाला मी चॉकलेट देणार आहे. ओके ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हॅपी डॉक्टर्स डे सर. थँक्यू. तुला पण थँक्यू. आणि सर तुम्ही आजपर्यंत किती वर्ष झाले सर हे कॉलेज चालवता तुम्ही? 25 वर्ष झाली. 25 वर्ष. मोठे वर्ष चालू. अरे वा. मग या 25 वर्षामध्ये तुम्हाला सगळ्यात बेस्ट पार्ट काय वाटलं या कॉलेजबद्दल, म्हणजे चालवताना? एक महिलांचं कॉलेज चालवताना मला खूप आनंद होतो आहे. कारण ज्या मुली शिकतात त्या इतक्या आनंदानं शिकतात किंवा त्यांचा उत्साह बघून की खऱ्या अर्थानं आपण लेडीज कॉलेज काढल्याचं मला समाधान वाटतं. आणि ह्या सगळ्या मुली आज ज्या बाहेर पडलेल्या आहेत 25 वर्षामध्ये जवळपास 1,500 ते 2,000च्या वर स्टुडंट बाहेर पडले, ते सर्व हॅपी. सगळ्यात माझी आयुष्याची जमेची बाजू जर कोणती असेल तर ह्या मुली प्रॅक्टिस करताना आनंदानं प्रॅक्टिस करतात आणि त्या प्रॅक्टिसमध्ये इतक्या या कॉलेजचं नाव घेऊन ते प्रॅक्टिस करतात की आम्ही खऱ्या अर्थानं या कॉलेजमध्ये शिकलो असा त्यांचा अभिमान मला नेहमी ते सांगतात. छान. आणि या हॅपी डेच्या निमित्तानं महाराष्ट्रातील तमाम सगळ्या होमिओपॅथी डॉक्टरांना, विद्यार्थ्यांना, मुलींना, आपल्या सगळ्या स्टाफना मी शुभेच्छा देतो आहे. आणि हे यांचंही आयुष्य असंच सुखाचं समृद्धीचं जावं अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. थँक्यू सर. येस. हे तुम्हाला एक डेअरी मिल्क माझ्याकडनं. थँक्यू सर. ठीक. आता आपण भेटणार आहोत सोळसकर मॅमना. सो बघूयात त्यांचं काय म्हणणं आहे. हॅलो मॅम, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. हॅपी डॉक्टर्स डे तुम्हाला पण. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आज. मग त्याचं जर तुम्ही उत्तर दिला तर तुम्हाला मी आज डेअरी मिल्क देईन. नाही मिळणार की तेव्हा पण मिळणार. ओके. सो माझा फर्स्ट क्वेश्चन असा आहे की तुम्ही प्रोफेशनली आता MD डॉक्टर झालेला आहात. सो मग तुमचं पण याच कॉलेजमधून तुमचं एज्युकेशन झालेलं आहे MDचं. सो तुम्हाला ॲज अ डॉक्टर स्टुडंट म्हणून, म्हणजे मेडिकल फील्डमधले स्टुडंट म्हणून आणि प्रोफेशनली डॉक्टर म्हणून तुमची OPD पण आहे. सो प्रोफेशनली तुमचं डॉक्टर म्हणून पण तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? और व्हॉट इज द बेस्ट पार्ट ऑफ इट? बेस्ट पार्ट. हां या बेस्ट पार्ट मी इथं ॲज अ लेक्चरर म्हणून जॉईन केले. टीचिंग इज माय पॅशन, सो आय एन्जॉय माय टीचिंग व्हेरी मच. ओके. आणि मी स्टुडंटला सांगत होते की आफ्टर कम्प्लिशन ऑफ BHMS असं वाटते की परत स्टुडंट व्हावं म्हणून. परत मी MDला ॲडमिशन घेतले आणि स्टुडंटचे पण मी एक्सपिरियन्स घेतले. वन्स अगेन life has given me the chance to become second time student as a PG student. So that part of life also I enjoyed a lot. And with that my practice is going on, specialty in stones, renal stones and gallstones. So I feel all the surgical cases, all the surgical patients are also happy by taking the homeopathic medicines. So all three life, as a lecturer also, student also and professional also, I am enjoying treating with homeopathy and enjoying teaching also. Okay, that's nice. Thank you. So here is your dairy milk. Thank you very much. Thank you. Happy Doctors Day. Thank you. Thank you Pranoti. आता आपण भेटणार आहोत सगळ्यात ब्युटिफुल टीचर्सना जे डॉक्टर्स आहेत. ओके, सो गेट रेडी. Here we are come. So here are the beautiful ladies. Say hi. Happy Doctors Day. Happy Doctors Day.
मॅम थोडा वेळ घेऊ शकते मी तुमच्या दोघांचा? ऑफकोर्स येस. ओके. सो मी आज काहीतरी तुम्हाला दोघांना प्रश्न विचारणार, त्याचं उत्तर जर तुम्ही दिलं तर मी तुम्हाला चॉकलेट्स देणार आहे. ओके. सो माझं फर्स्ट क्वेश्चन असा असेल की मॅम तुम्हाला डॉटर आहे आणि तुम्हाला अजून नाही आहे बिकॉज यू आर अनमॅरिड. सो माझा असा क्वेश्चन असेल की तुम्ही जर तुमच्या ऑफस्प्रिंगना तुम्हाला जर ॲडवाईस करायचं असेल की मेडिकल फील्डमध्ये जायला पाहिजे का नाही, तर तुमचं उत्तर काय असेल? माझं उत्तर हे असेल की नाही जायला पाहिजे, कारण का जे काही स्ट्रगल मी फेस केलं म्हणजे डॉक्टर होऊन ते सेटल होण्यापर्यंतचा जो काळ होता तो खूप जास्त मला वाटतो आणि ते स्ट्रगल तिने फेस करू नये असं मला वाटतं. लवकर सेटल व्हावं तिने अशी माझी इच्छा आहे, त्यामुळे मी सांगेन की नको. ओके. सो व्हॉट इज़ युअर सजेशन मॅम? मेरा टोटली अपोजिट सजेशन रहेगा कि डॉक्टर प्रोफेशन ये बहुत ही नोबल प्रोफेशन है और सेल्फलेस जॉब है, इसलिए सबको हेल्प करने का एक एटीट्यूड रहता है, वो हमको ऑफस्प्रिंग में भी लाना चाहिए वो एटीट्यूड. ओके. सो माझं तुमच्या दोघांना पण एक क्वेश्चन आहे की हाऊ टू स्टे यंग बिकॉज यू बोथ आर व्हेरी ब्युटिफुल. या. How to stay young? Okay, so you have to maintain your routine. First of all, stick to your daily routine. Eat on time. Stay hydrated always. Maintain your sleep cycle. ओके. बैलेंस डाइट इम्पोर्टेंट है, एक्सरसाइज खुद के लिए टाइम निकालना बहुत ज़रूरी है. सब काम करके भी खुद के लिए आधा घंटा तो एटलीस्ट निकाल के एक्सरसाइजेस वगैरह योगा मेडिटेशन वगैरह करना चाहिए. ओके. थैंक यू मैम. Thank you. ये दोनों के लिए आप चॉकलेट था. येस येस Thank you so much. Happy Doctor's Day. थैंक यू. Thank you.